सबल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। अहिल्यानगरमध्ये राजकीय भूकंप, गद्दार खासदारांविरुद्ध महाविकास आघाडी आक्रमक। अहिल्यानगर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अहिल्यानगरमध्ये 6 फुटीर खासदारांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे। जून 2026च्या तिसऱ्या आठवड्यात दिल्लीत मारण्यात आले। अहिल्यानगर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने महानगर प्रमुख किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली ही तीव्र निदर्शने करण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला। आंदोलकांनी या फुटीर खासदारांना राजकीय मृत घोषित करत प्रतिकात्मकरित्या त्यांना श्रद्धांजली वाहिली। शिवसेना पक्षाने 18 जून 2026 रोजी दिल्लीत सर्व 9 खासदारांची बैठक बोलावली होती। मात्र केवळ अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे आणि अनिल देसाई हे 3च खासदार उपस्थित राहिले। जे गेले ते स्वतः टायगर म्हणत होते, पण ते टायगर नाहीत, ते लबाड लांडगेत, ते गद्दार आहेत। हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या जीवावरती ते सगळे मोठे झाले होते। म्हणजे कधी काळी हा एकनाथ शिंदे त्या ठिकाणी रिक्षा चालवायचा ठाण्यामध्ये, आणि त्या ठिकाणी बाळासाहेबांनी मातोश्री डोक्यावरती हात ठेवला आणि रिक्षावाल्याचा एक आमदार, मग मंत्री, अगदी मुख्यमंत्री सुद्धा रिॲक्शन झाला। पण बेईमानी करून, गद्दारी करून मातोश्रीच्या खाल्ल्या मिठाला त्या ठिकाणी न जागता ज्या ताटात जेवले त्याच ताटामध्ये घाण करण्याचं काम त्या ठिकाणी या महाराष्ट्र द्रष्ट्यांनी केलेलं आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आमचं जाहीर आव्हान आहे की या जिल्ह्याच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातला जो खासदार आहे भावना वागचौरे, बरं का, तो तिकडचा काही धाराशिवचा खूप भुंकत असतो, ओमड्या निंबाळकर, अजिबात कुणी ओम राजे वगैरे म्हणायचं नाही। हे कसले राजे, बरोबर, हे कसले राजे। त्यामुळे या 6च्या 6 खासदारांनी पहिले आपल्या खासदारकीचा राजीनामा जो आहे तो त्या ठिकाणी द्यावा, आणि मग त्या ठिकाणी कुठल्या पक्षात जाऊन शेण खायचंय ते खुशाल त्या ठिकाणी खावं। मला या निमित्ताने एक घटनात्मक बाब आपल्यासमोर आणून द्यायची आहे की या देशामध्ये दुर्दैव असं आहे की जर त्या ठिकाणी मुलांचे परीक्षांचा पेपर फुटला तर पुन्हा परीक्षा त्या ठिकाणी घेतली जाते, पण आमदार खासदार जेव्हा फुटतात तेव्हा परत निवडणुका का नाहीत? हा आज या देशातल्या जनतेला प्रश्न आहे पडलेला। आज देशावरती ऊर्जेचं संकट आहे, पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ, त्याच्यामुळे सामान्य नागरिक त्या ठिकाणी हैराण आहे। पण दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी 50 कोटी रुपयांचा महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या तिजोरीला त्या ठिकाणी लुटून जो लिलाव खरेदी केला गेला आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या पायाशी त्या ठिकाणी आंदण ठेवला गेला। महाराष्ट्र हा गद्दारीचा इतिहास कधीही विसरणार नाही। आज अहिल्यानगर शहरामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ गवई गट, त्या सगळ्या घटक पक्षांच्या वतीनं संताप जो आहे तो रस्त्यावरती उतरून व्यक्त केलेला आहे। गाढवावरून या ठिकाणी या 6 गद्दारांची दिंड जी आहे ती आम्ही काढलेली आहे। या गद्दारांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। खासदारांनी गद्दारी केली, हे निवडणुकीला ज्यावेळेस उभा राहिले होते, जनतेमध्ये प्रचाराला गेले होते आणि लोकशाही पद्धतीने ज्या शिवसेनेच्या याच्यावर हे निवडून आले, तर माझं या 6 गद्दारांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही हे जे काही पाप केलं ना, परत एकदा जनतेत जा, जनतेमध्ये जा आणि जनतेमध्ये त्यांनी सांगितलं पाहिजे की आम्ही जे काही केलं ते योग्य केलं का अयोग्य केलं। त्यावेळी त्यांना जनता सांगेल, जनता चपलानी जोड्याने मारतील या 6 गद्दार खासदारांना। फक्त आता यांनी जनतेत जायला पाहिजे। 6 खासदार हे शिंदे गटात प्रवेश करून यांनी जो लोकशाहीचा जो घात केलेला आहे त्याचा प्रथमतः मी भिंगर शहराच्या वतीने, आमच्या महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो। हे 6 खासदार जे फुटलेले आहेत यांना मी एकच सांगतो, ज्या लोकशाही मार्गाने तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे, जर तुमच्यात जर खरंच दम असेल तर आपल्या खासदारकीचा पहिले राजीनामा द्या आणि लोकशाही मार्गाने पुन्हा निवडून या। तरच पुढच्या वेळेस जर जेव्हा तुम्ही लोकांच्या हातापाया पडायला जाता तर लोक तुम्हाला चपलाने मारल्याशिवाय राहणार नाही।